नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कालच्या तासिकेत आपण अन्नपचन म्हणजे काय हे पाहिलं. तरीसुद्धा पुन्हा आपण ते समजून घेऊया. अन्नाचे रूपांतर विद्राव्य घटकात होणे आणि ते नंतर रक्तात मिसळणे या क्रियेला अन्नाचे पचन असे म्हणतात. आता आपण अन्नपचन म्हणजे काय हे पाहिलं, परंतु अन्नपचन हे कुठे होतं याविषयी आजच्या तासिकेत आपण अभ्यासणार आहोत. चित्रात दिसत असलेल्या एक इंद्रियांची साखळी तुम्हाला दिसत आहे. या इंद्रियांच्या साखळीलाच अन्ननलिका असं म्हणतात. या अन्नाचे पचन या अन्ननलिकेमध्ये होते. तोंड, ग्रासिका, जठर, लहान आणि मोठे आतडे असे अन्ननलिकेचे भाग असतात. चित्रात तुम्हाला दिसतच आहे. काही ठराविक ठिकाणी हे अन्ननलिका लहान नळीसारखी दिसते. बघा बरं, तुम्हाला ती दिसते का? कुठे दिसते? तिचा प्रवास कुठून कुठे होतो सांगा बरं. हां, अगदी बरोबर आहे. तोंडापासून ती अगदी निमुळती होत असताना दिसते. तर कुठेतरी पिशवीसारखी फुगलेली या भागांना वेगवेगळी नावं आहेत. अन्नपचन होण्यासाठी अन्ननलिकेत ठराविक ठिकाणी ठराविक कामे ही होत असतात. अन्नपचनास मदत करणाऱ्या अशा रसांना पाचक रस असे म्हणतात. वेगवेगळे पाचक रस तयार करणारी इंद्रिये आणि अन्ननलिका ही आपल्या शरीरातील अंतरेंद्रियच आहेत. तोंडात अन्न घातल्यापासून त्याच्या पचनक्रियेला सुरुवात होते. तोंडात अन्न दातांनी चावले जाते, त्यामुळे अन्नाचे बारीक बारीक तुकडे होतात. त्याचवेळी तुकड्यांत लाळ मिसळते आणि त्याचा गोळा तयार होतो. लाळेतसुद्धा पाचक रस असतो. तोंडात तयार झालेला अन्नाचा गोळा जिभेने ग्रासिकेत ढकलला जातो. आता आपण याच प्रक्रियेची व्हिडिओ क्लिपसुद्धा पाहणार आहोत. या व्हिडिओ क्लिपमध्ये तुम्हाला नक्कीच कळून येईल की आपण अन्न कशा प्रकारे खातो. सगळ्यांनी लक्षपूर्वक ऐकायचं आहे आणि बघायचं सुद्धा. आपण अन्न खाताना सर्वात प्रथम ते तोंडावाटे खात असतो. बघा, चित्रात तुम्हाला दिसेल की एका मनुष्याची आकृती आहे. बघा, तुम्ही अशाच पद्धतीने खाता की नाही? खात असताना तोंडात पदार्थ आपण आत घेतो आणि आपल्या दातांनी तो पदार्थ त्याचे बारीक बारीक तुकडे करत असतो. त्यानंतर तो जो गोळा असतो, तो बारीक चर्वण केलेला गोळा हा तुमच्या तोंडावाटे या नळीद्वारे खाली सरकताना तुम्हाला दिसतोय. तो हळूहळू खाली उतरल्यानंतर बघा, तो एका अरुंद नळीतना खालती येतोय आणि आल्यानंतर एका फुगीर पिशवीसारख्या भागात तो आलेला आहे. आल्यानंतर तो तुम्ही चित्रात पाहू शकता की तो जो खाल्लेला भाग आहे तो आलेला आहे आणि तिथे त्याचं विद्राव्य घटकात रूपांतर व्हायला सुरुवात झालेली आहे. त्याच्यानंतर तो जो घटक आहे तो घटक हा लहान आतड्यांमध्ये गेलेला आहे. तिथे त्यातले पोषक घटक हे शोषले जात आहे. चित्रात तुम्ही पाहू शकता की जो पदार्थ तोंडावाटे खाल्लेला होता त्याचं कसं विद्राव्य घटकात रूपांतर झालं आणि प्रत्येक शरीरातील घटकातील पोषक द्रव्य कशा प्रकारे शोषली जातात हे आपण या चलचित्राच्या माध्यमातून पाहू शकतो. आपण खाल्लेल्या अन्नाचा प्रवास कशा पद्धतीने होतो आणि त्याचा शेवट कशा पद्धतीने होतो हे सुद्धा आपण या चित्रफितीच्या माध्यमातून पाहत आहोत. तुम्ही चित्रात पाहू शकता की लाल रक्तपेशी आपल्याला दिसून येत आहे आणि जो शरीरातना जो टाकाऊ पदार्थ आहे तो कशा पद्धतीने बाहेर फेकला जातो हे सुद्धा आपल्याला या चित्राच्या माध्यमातून दिसतं आहे. अशा पद्धतीने आपण अन्नपचन म्हणजे काय या पाठाचा अभ्यास केला आणि अशा पद्धतीने शरीराचा टाकाऊ जो पदार्थ आहे तो गुदद्वाराद्वारे कसा बाहेर फेकला जातो हे पाहिले.